प्रेम सोनावणेसाठी पारितोषिक आलेलं आहे. 6 बॉल जर 6 विकेट घेतल्या तर सुजल गायकवाड यांच्याकडून 6000 रुपयाचं पारितोषिक असेल. अन्वित 11चे संघ मालक नितीनजी ढोले आपण यायचं आहे, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू फार काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होतोय, कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि या मॅच मधली गोल्डन विकेट अतुल या ठिकाणी आपण बाद होताना पाहतोय. स्वतः संघ नायक होता, कॅप्टन होता, समोरून येऊन नेतृत्व करायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र एक सोपी झेल देऊन बाद होताना आपण पाहतोय. अन्वित 11 संघाचे संघ मालक आदरणीय नितीन भाऊ ढोले यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यानंतर MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाचे संघ मालक तुषार भाऊ गायकवाड, त्याचबरोबर सौरभजी कांबळे आपण सुद्धा यायचं आहे, या ठिकाणी आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जात आहे. अशोक चक्र आणि त्या अशोक चक्रामध्ये आपल्या भारतीय संविधानाची प्रत अशी आपले सन्मान चिन्हाची ही ट्रॉफी आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये आता दाखल होत आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे सुधीर ढोले, मला असं वाटते मैदानामध्ये दाखल होतोय. मुकपे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, वासरेकोंड्यातील मुकपे गाव, त्या गावामध्ये सुद्धा हा एकच खेळाडू असा आहे की तो आपल्या गावच्या संघामधून खेळतो, परंतु आज सुद्धा तो आपल्या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपला सदस्य झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भव्य 11 या संघाच्या स्क्वॉडमध्ये त्याला आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती मात्र विकेटचं पतन होते. 6 चेंडू 6 विकेट घेतल्या तर सुजल गायकवाड यांच्या माध्यमातून 6000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेम सोनावणे यासाठी. दुसरा चेंडू आपण पाहतोय, फार वेगाने टाकलेला चेंडू, पंच सांगतात की आउट साइट ऑफ स्टंप हा वाईड आहे. अवंतरची एक धावेतून जोडली जाते. तुषार भाऊ गायकवाड, रायगड भूषण आदरणीय राजेश भाऊ गायकवाड यांचे चिरंजीव, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या माध्यमातून या मॅचसाठी आपल्याला 3ही दिवस पाण्याची खरं तर त्यांनी आपल्याला व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण पाण्याचे जार त्यांच्या माध्यमातून आपणासपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यानंतर सौरभ भाऊ कांबळे आपणास सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचं पतन होतंय. सौरभ भाऊ कांबळे यांना सुद्धा विनंती, सौरभ भाऊ कांबळे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाचे संघ मालक सौरभ भाऊ कांबळे. चला ठीक आहे, चला 2 चेंडू आणि 2 विकेट मला असं वाटते प्राप्त केलेत. 6 चेंडू 6 विकेट जर घेतल्या तर 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅट्समन रितेश काकडे. चला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा ज्यांनी बॅटिंग करत असताना 34 धावसंख्येची बहारदार इनिंग केली तोच रोशन आडाव ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आपण यायचं आहे. 13 चेंडू आणि 35 धावसंख्येची इनिंग ज्याची आपण पाहिली तो रोशन आडाव ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर गोलंदाजी करत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. त्यानंतर अमोल जाधव अंतरट आपण सुद्धा यायचं आहे. 3 चेंडू आणि 3 गडी बाद. 4 चेंडू आणि 4 गडी बाद झालेले आहेत. चला आपली ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे खरं तर रोशन याने अमोल जाधव साठी. खूप दूरवरचा प्रवास अमोलचा आणि या स्पर्धेसाठी मात्र आपलं स्वतःचा 100% योगदान. चला 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती 1 धाव आहे आणि 3 गडी मात्र बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय आता हर्ष गायकवाड. आपल्याला डावकुराताचा बॅट्समन पाहायला मिळतोय. भव्य 11 संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि मात्र पडझड आपल्याला पाहायला मिळते. हेतून चांगला खेळ करणं आता अपेक्षित आहे. प्रेम सोनावणे काय गोलंदाजी करतोय, भन्नाट वेगाने मात्र चेंडू टाकण्याचं काम करतोय. फलंदाजांना काही समजत नाही आहे. एकच धाव खरं तर धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये मात्र स्वतःला सिद्ध करण्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू ट्रॅव्हल झाला त्यानंतर मात्र वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. परफ्यूम डिलिव्हरी
आपल्याला खरं तर पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती आहे. हर्ष गायकवाड ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, वेगाने चेंडू टाकण्यासाठी खरं तर ओळखला जातो. प्रेम सोनावणे, तळपे वडवली या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 3. खेळाडू बाद झाले 3. हेतून आता मात्र आक्रमण करावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विकास गवळे, स्वतः संघ मालक आहेत, त्यानंतर स्वतः कॅप्टन आहेत आणि स्वतः आयोजक सुद्धा आहेत. खूप मेहनत आपण पाहतो विकास गवळे यांची या स्पर्धेसाठी. अगदी 3ही दिवस असेच ते मैदानामध्ये आपल्या सगळ्यांच्या समवेत जोडले जाणार आहेत. ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमी भासते त्या ठिकाणी मात्र विकास गवळे स्वतः पुढे धावून येतात आणि ते काम मात्र पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडतात. माझा संघ पुढे जाईल की नाही हे त्यांना माहीत आहे, परंतु ही स्पर्धा कशी यशस्वी होईल त्यासाठी मात्र सातत्याने त्यांचा प्रयत्न राहिलाय. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सुयोग गायकवाडला आपण पाहतोय. खरं तर सुयोगकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. कर्जत टेनिस क्रिकेट मधील हे सुद्धा एक मोठं नाव आहे. खरं तर विद्यांश 11 संघाच्या स्क्वॉड मध्ये या खेळताना आपण पाहतोय. विशाल गायकवाड यांनी खरं तर विश्वास ठेवला या खेळाडूवरती आणि त्यानंतर मात्र या खेळाडूला आपल्या संघाचा संघ नायक त्यांनी बनवलेला आहे. सुयोग गायकवाडने सुद्धा जर 3 विकेट घेतले तर आदरणीय प्रशांतजी गायकवाड यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, त्यानंतर मात्र बॅटची बॉटम एज विकेट किपर कडून कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही आणि अजून एक गडी मात्र इथून आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. खरं तर नांदगाव खांडस या विभागातून या स्पर्धेसाठी दाखल झालेले आमचे भाऊजी आदरणीय भरतजी जाधव यांना सुद्धा या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. खांडस असेल, नांदगाव असेल, जामरुक असेल, आपल्या समाजाची खरं तर ही ट्रॉफी आहे आणि त्यासाठी मात्र प्रत्येकाला एकच धावेतून आता जोडली जाते. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. फलंदाजाचं नाव काय आहे? हर्ष गायकवाडला आपण पाहतो. डावखुरा हाताचा हा खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यासाठी याला सुद्धा ओळखलं जातं. अगदी अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आता संघ खरं तर अडचणीमध्ये आहे. अगदी एक धाव बनवण्यासाठी या संघाला संघर्ष करावा लागतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक चांगली इनिंग आता खेळणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. वेगाने चेंडू मात्र हाताळण्यासाठी ओळखला जातो. सुयोगकडे सुद्धा ती क्षमता आहे. चांगले चेंडू सातत्याने त्याचे आपण पाहतोय. कोणताही मोठा फटका आतापर्यंत मारून दिलेला नाही आहे भव्य 11 या संघाला. एकही चेंडू मला असं वाटतं सीमारेषा पलीकडे आतापर्यंत गेलेला नाही. हा सुद्धा मिस टायमिंग शॉट आहे. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित होता. अगदी सोपी झेल होती, परंतु ती झेल बघता बघता होते जमिनीला दान आणि या चेंडूवरती सुद्धा जोडल्या जातात. इथून 2 धावा, 6 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची ही मॅच आहे. आता एक किमान 40 ते 45 धावसंख्येचा सुद्धा पल्ला गाठावा लागेल भव्य 11 संघाला, परंतु आपण पाहतो थोडीशी मैदानामध्ये पडझड होते. हर्ष गायकवाडचा अजून एक चांगला फटका आपण पाहतो. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा स्ट्रोक होता. वायडिश लॉगॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. फेकी होते. फक्त एकच धाव या चेंडूवरती जोडली जाईल आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बॅट्समन नाव काय आहे? प्रशिक आपण पाहतो फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याच्यासोबत आपण हर्ष याला पाहतो. ही जोड साखळी मैदानामध्ये प्रशिक आणि हर्ष 7 धावा धावफलकावरती आहेत. मी निखिल 11 आणि त्यानंतर सुशांत रायडर्स या दोन्ही संघाला विनंती करेल की उद्या बरोबर 8:45 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायचं आहे.
उद्या आपल्याला बरोबर 9 वाजता पहिला चेंडू टाकायचा आहे, याची आपण नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय साहिल गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा होता, आपण पाहतो बॅटची एज आणि त्यानंतर विकेट किपर कडून कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही. हर्षला सुद्धा बाद व्हावं लागेल. अमेझॉन मधले ते आले बघा. नवीन बॅट्समन आपण पाहतो राहुल गायकवाड मैदानामध्ये आहेत. अश्विन स्पोर्ट क्लब नेवाळी या संघाकडून खेळतात. राहुल गायकवाडकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो एक चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिला. या चेंडूवरती मात्र 2 धावा इथून उपलब्ध होताना आपण पाहिला. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. साहिल गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आहे. यस, पंच सांगतात की इट इज वाईड. अवंतरची एक धाव जोडली जाते. 1+1 2 धावा इथून जोडल्या जातात. 2 पेक्षा जास्त काही नाही आहे. 11 धावा आता धाव फलकावरती. आता इथून खऱ्या अर्थाने मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक सन्मानजनक टोटल पर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनला क्लिअर केली जाते. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. प्रशिक्षक माध्यमातून आलेला भव्य 11 संघाचा हा पहिला दर्जेदार चौकार. 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. विद्यांश 11 संघाला हे सुद्धा ओळखून चालणार नाही आहे की भव्य 11 या संघाकडे गोलंदाज खूप चांगले आहेत. खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा त्यांचा स्क्वॉड आहे. चांगला चेंडू डिलिव्हर्ड होताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची होते इथून सांगता साहिल गायकवाडला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ऋषभ जाधव आज खरं तर संपूर्ण दिवस ते बिझी होते. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतले. बऱ्याचशा मान्यवरांकडे त्यांनी मात्र आज जाऊन त्यांना आमंत्रण देण्याचं काम केलं आणि त्यामुळे थोडेसे उशिराने ते या ठिकाणी जोडले गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशिक्षच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले आता 19 या अंकावरती. खऱ्या अर्थाने आता आक्रमण करायला सुरुवात केली. थोडासा वेळ निघून गेला. जर षटक कंप्लीट झालेला आहे. पंच एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. सॉरी एक बॉल वाईड आला होता त्यामुळे एक चेंडू बाकी आहे. ऋषभ सर जर 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा बॅट्समन जर अशा प्रकारचे बॅटिंग करत असतील तर टॉप बॅटिंग लाईन काय असेल भव्य 11 संघाची, विचार करण्याची गोष्ट आहे. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये फार धावा येत नाही या मैदानामध्ये कारण खेळपट्टी थोडीशी दमट असते ना. यस, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विकेटचं होतंय पतन आणि मला असं वाटतं आता वेनगाव संघाचा खेळाडू या ठिकाणी अमित गवळे मैदानात दाखल होतोय आणि वेनगावचे सगळेच खेळाडू आज चांगले खेळलेत. त्यानंतर तळपे वडवली या गावाचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे कारण बरेचसे खेळाडू आज चांगले खेळलेत. नेरळ विभागातील सुद्धा सगळेच खेळाडू आज चांगले खेळलेत. वासरे कोंडाला कुठेतरी ग्रहण लागलंय की काय विचार करायला लागेल कारण खरं तर अक्षय गायकवाड असतील, सागर डोले असतील, त्यानंतर आकाश सरोते असतील, त्यानंतर विकास गवळे असेल, त्यानंतर आमचे अतुल दादा असतील धनवटे, म्हणजे सगळे स्टार खेळाडू आहेत. नवीन बॅट्समन मैदानात गवळे अमित गवळे सगळे स्टार खेळाडू आहेत. परंतु आज हे स्टार खेळाडू सपशेल आपल्याला अपयशी ठरताना पाहायला मिळाले. उद्या सुद्धा बरेचसे स्टार खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी गोलंदाज आहे. वाईड अवंतरची एक धाव जोडली जाते. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. विशाल गायकवाड संघ मालक आहेत का आपले? यस, स्वतः संघ मालक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. डावखुरी हाताचा हा गोलंदाज आहे. महेश गायकवाड सुद्धा संघ मालक, ते सुद्धा डावखुरी हाताचे गोलंदाज होते.
आणि ते सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांनी आज संपूर्ण दिवसभरामध्ये केली. राहुल गायकवाड यांना काही चेंडू समजला नाही, पटकन भरकन वेगाने मात्र आपल्या शरीरावरती आला आणि हलकेसा स्टेअर करण्याचा प्रयत्न. काय आलाय? 7 विकेटचं पतन झालेलं आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा धावफलकावरती आहे. थोडं स्पीडअप करा, चला स्पीडअप करा. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग सुद्धा करायची आहे. बॅट्समन कोण आहे? आणि खूप देखणा फटका आपल्याला खरं तर या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाव काय आहे मला असं वाटतं, नाव सांगा बॅट्समनचं. कुणालला आपण पाहतोय. मला असं वाटतंय 9व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये आलेला हा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून एक दर्जेदार फटका आपण पाहतोय. 24 धावा इथून धाव फलकावरती आहेत. संघ मालक दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतात. विशाल गायकवाड त्यांच्या विरुद्ध आता आक्रमण चढवलं जात आहे. अजून एक देखील फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य, बॅट मधून आलेला मधुर आवाज आणि त्या आवाजाने मात्र हे स्पष्ट केले की हा चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. भव्य 11 विचार करत असेल की हा स्टार खेळाडू नक्की होता तरी कुठे. 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि काय बॅटिंग करतोय. 30 धावा. आता सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल होते. काय चेंडू आपण पाहतोय बघा. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तो चेंडू मात्र आपण निर्धाव पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूंमध्ये कुणाल आणि अमित ही जोड साखळी मैदानामध्ये किती धावसंख्येची मजल मारेल. अजून एक देखना फटका, परंतु आता टायमिंग खराब जुळलाय. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली आला आणि जेल मात्र त्या ठिकाणी टिपतोय. खूप छोटी इनिंग खरं तर या खेळाडूची होती, परंतु मनोरंजन करणारी इनिंग होती. अगदी 3 चेंडूंमध्ये 10 धावा बनवून हा खेळाडू आपण पाहतोय. बॅक टू पवेलियन नवीन आलेला बॅट्समन प्रणित गवळे. हा सुद्धा स्टार खेळाडू आहे तमनाथ गावचा. बघा म्हटलं होतं स्टार खेळाडू आहे. हे सगळे 9व्या 10व्या 11व्या क्रमांकाचे खेळाडू हे बहादूर असतात. आता भव्य 11 विचार करत असेल की यांनाच प्रमोट करू की काय पुढे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, त्यांना माहित आहे आता करूया मरो. आता आपल्याला काही होईना, फक्त बॅट तलवारी सारखी फिरवायची आहे. चला टार्गेट सेट झाले 34 धावसंख्येचं आणि 35 धावसंख्येची आता इथून गरज असेल ती विद्यांश 11 या संघाला. स्पीडअप करा लगेचच. भव्य 11 आपली सलामीचे आपले 11 खेळाडू घेऊन लगेच आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी यायचं आहे. भव्य 11 संघाकडे गोलंदाजीचा स्क्वॉड मजबूत आहे आणि त्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यांश 11ला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे मॅच अगदी शेवटपर्यंत सांगू शकणार नाही की कोणता संघ पुढे जाईल. आज आमचे ऑफिशियल पंच सुद्धा नाराज आहेत, कारण त्यांना सुद्धा डान्स करायचा होता. डान्सिंग पंच म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे, परंतु उद्या आणि परवा निश्चितपणे त्यांच्यासाठी त्यांचे सगळेच फेवरेट गाणी वाज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. उद्याच्या दोन्ही संघांना आता मेसेज सर आपल्याला पोहोचवावं लागेल की उद्या बरोबर 8:45 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू आपल्याला या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाच पाहिजे. विकास गवळे मला असं वाटते थोडेसे नाराज आहेत, परंतु हा उद्याचा दिवस सुद्धा आहे आपल्याकडे. संध्याकाळचं सत्र या खेळपट्टीचं खरं तर वैशिष्ट्यच आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच इथे होत असतात, कारण खेळपट्टी थोडी दमट होत जाते. सुयोग गायकवाड त्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहेत महेश गायकवाड यांच्याकडून. क्या बात आहे. बॉलर कोण आहे? अतुल आहे का? गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अतुल धनवटे यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. आणि नॉन स्ट्राईकला कोण
मनीष पवार आपण कुठेही जाऊ नका, आज आपण इथे बसायचं आहे. मनीष मोरे मला असं वाटतं हे विद्यांश इलेव्हनचे खेळाडू आहेत वाटतं. नॉन स्ट्राईकला पण नॉन स्ट्राईकला पहिला चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिलंय सीमा रेषा पलीकडे. सुयोगच्या बॅटमधून आलेला पहिलाच दर्जेदार चौकार. चला नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनचं नाव काय आहे सर? सुजल गायकवाड. सुजल गायकवाड, विशाल गायकवाड, त्यानंतर सुजोग गायकवाड आणि साहिल गायकवाड हे सगळे एकाच परिवारातले खेळाडू आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये सुमेध गायकवाड यांच्याकडून. चला पहिला आला का? यस, पहिला आलेला आहे. 500 रुपये जमा करा आता. मनीष मोरे सांगतात की हे पारितोषिक कोणाकडून आहे मनीष? सुमेध गायकवाड यांच्याकडून पारितोषिक आहे. सुयोगच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. पहिला तर आलेला आहे, 500 रुपये जमा करायचे आहेत. मला असं वाटतं अर्धी टीम गायकवाडच आहे विद्यांश इलेव्हनची. त्यानंतर महेश गायकवाड यांनी सुद्धा 500 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. प्रत्येक षटकारासाठी सुयोगच्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर 35 धावा इथून बनवायच्या आहेत विद्यांश इलेव्हनला. आणि पहिला 2 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात आहे. कोणत्याही प्रकारचं प्रेशर दडपण न स्वीकारता मात्र स्वतःला सिद्ध करतोय विद्यांश इलेव्हन हा संघ. हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हाताने नाही परंतु पायाने चेंडूला अडवण्याचं काम केलं आणि किमान 2 ते 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या त्या ठिकाणी प्रणितने. सॉरी 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुजल गायकवाड ऑन स्ट्राईक आहे. डावकुऱ्या हाताचा एक विस्फोटक बॅट्समन आहे. हा सुद्धा कडाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आता मात्र विकेट किपर कडनं चुकी केली जाते. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. वाईड +4 अशा 5 धावा इथून आता जोडल्या जातात. त्याचबरोबर गणपतजी गायकवाड यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. विद्यांश इलेव्हनच्या खेळाडूंसाठी बघा पारितोषिकाची आतिषबाजी होते. मला असं वाटतं हे संध्याकाळचं सत्र आहे. उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक पारितोषिकं लागली जातील. मिस टायमिंग शॉट आहे त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. कोणत्याच प्रकारची चुकी नाही. सुजलला मात्र आता माघारी परतावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग खराब जुळलंय. 35 या धावसंख्येची गरज असताना आपण धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. चार चेंडूंचा खेळ झाला इथून समाप्त. अतुल धनवटे आपण पाहतोय 40+ चे खेळाडू आहेत. चला नवीन बॅट्समन नाव काय आहे? साहिल आहे का? साहिल गायकवाड मैदानामध्ये आपण पाहतोय. आता दोघे बंधू आहेत. हा सुद्धा चांगला फटका साहिलचा आपल्याला पाहायला मिळतोय. विकास गवळे स्वतः त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी होते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये आता पंचांनी केले आमच्याकडे रेफर. चला रेफर आहे त्यामुळे पहिली धाव फक्त ग्राह्य धरली जाईल. त्यानंतर दुसऱ्या धावसंख्येचा विचार केला जाईल. एक मिनिट बघ. लाईटचं व्यवस्था कर ना. लाईट आहे ना इथे. ते ऑलिजिन काढले. ते काढलेत बघा ना काही. चला पहिली धाव आहे. दुसरीला फलंदाज बाद झालेला आहे.
17 धावा धावफलकावरती आहेत. 17 दुने 34 आणि अजून एक 35. सतरा धावा धावफलकावरती आहेत. अजूनही गरज आहे ती 18 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. सुधीर ढोलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी आता स्वीकारले. 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र पंच सांगतात की वाईड आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू दंडित केलं जातंय. अवंतरची एक धाव इथून जोडली जाते. अठरा चेंडू आणि 17 धावसंख्येची आता गरज. आता या चुका तुम्हाला खरं तर इथून आता सुधाराव्या लागतील. पंच बॉल किती झालेत? पंच चेंडू चेंडू किती संपलेत? 2. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅट्समनचं नाव काय? बोलतो नंतर सर, कॉमेंट्री करतो. कुठं आहे? गाडी बाहेरच आहे. किती बाहेर? किती भाऊ? कितीला किती बाहेर? 18 झालेत ना, आता 17 पाहिजे. 3 बॉल झाले ना, 15 बॉल. चला आता या मॅच मध्ये बघा ट्विस्ट निर्माण झाले. 15 चेंडू आणि आता गरज आहे 17 धावसंख्येची.
आता ही आली एक बिल्डिंग वाल्याला स्पीड अप करायचं एकच आली एक आली आता किती बाहेर 20 झाल्या 15 पाहिजे 14 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. हा सुद्धा चेंडू आपण पाहतो हवेमध्ये आहे. विकास त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची चुकी करणार नाही आहे. विकास मला असं वाटतं स्वतः चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि एक झेल मात्र सहजरित्या कॅरी केली. 13 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज. या कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे महेश गायकवाड यांच्या माध्यमातून विकाससाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आदरणीय महेश भाऊ गायकवाड मिश्का 11चे आपले पुरस्कर्ते यांच्याकडून. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. चला बॅट्समन नाव या दोन्ही बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. अतुल भाऊ. सुमित स्ट्राईकला आहे. आणि 2 धावा या चेंडूवरती आपण पूर्ण होताना पाहतोय. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झालेली आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 13 धावसंख्येची. मी पहिलाच म्हटलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानामधील सगळ्याच मॅचेस या लो स्कोरिंग होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आता 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ आता इथून पुढे जाईल याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं असेल. आता विद्यांश 11 आदरणीय विशालजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भव्या 11 आदरणीय विकासजी गवळे त्याचबरोबर आदरणीय नागेशजी गवळे यांनी पुरस्कृत केलेला भव्या 11 हा संघ आहे. परंतु दोन्ही संघांचं हे एकच स्वप्न असेल की या स्पर्धेमधली ही मॅच आमची पहिलीच आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये आम्ही विजयापासून आमचं अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कोणता संघ पुढे जाईल याकडे तर सर्वांचं लक्ष लागलं असेल. उद्या होणारी पहिली मॅच सुशांत रायडर्स बोपेले त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल निखिल 11 चिकनपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच जर आपण पाहत असाल तर उद्या सकाळी आपल्याला बरोबर 8:45 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू आपला डिलिव्हर्ड होणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची एज लागली आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होताना पाहिलं होतं. मी पहिल्या सत्रामध्ये महेश सर म्हटलं होतं की भव्या 11 या संघाचा बॉलिंग स्क्वॉड हा खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला धावा त्या ठिकाणी ज्या शेवटला ज्या खर्च झाल्यात आपला शब्द काय मनीष काटकसर. आणि आता मनीष मोरे विचार करत असतील की मी या संघाच्या स्क्वॉडमध्ये नाही आहे. कोणता बॉलरचं नाव काय आहे? बॉलर जय त्या बॉलरचं नाव कुणाल आहे गोलंदाजी मार्कवरती. बॅट्समनची नावं काय आहेत? विकेट किपरचं कौतुक करायला पाहिजे. खरोखर अशा झेल टिपणं संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप कठीण होऊन बसतं. आता मात्र चुकी होते या ठिकाणी एकही धाव नव्हती. त्या ठिकाणी मात्र एक धाव खर्च होताना पाहायला मिळते. चला बॅट्समनची नावं कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. परंतु आपण इक्वेशन कडे जाऊया. आता गरज असेल 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज 12 धावसंख्येची गरज सॉरी. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. निर्णायक क्षणी मात्र आपण पाहतोय हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाय 8 चेंडू आणि आता गरज आहे ती 8 या धावसंख्येची. मित्रांनो आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी त्या पवेलियन मध्ये पाण्याचे जार आणि खुर्च्या असतील तर कृपया प्रत्येकाने आता सहकार्य करा. कुणी असं नका म्हणू की मी खुर्चीवर बसलो नाही तर मी का उचलू, मी पाणी पिलो नाही तर मी का जार घेऊन जाऊ. परंतु आपली टुर्नामेंट आहे.
ते आपणच सगळे आयोजक आहोत. आपण कृपया त्या वस्तू येताना खाली आत येऊ नका, त्या सर्व वस्तू घेऊन आपण इथपर्यंत या. चेंडू आपण पाहतोय फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. नक्की झेल कोण टिपणार अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. झेल होते जमिनीला दान. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दोन्ही धाव इथून या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज. सात चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. श्रवण रॉकर्स या संघाचे फिक्स प्लेयर अक्षय जाधव कडाव हे सुद्धा आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. वेगवान चेंडू आपण पाहतोय. वेगवान चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. जर काही झेल कॅरी झाली असती तर मी म्हणेन की या शेवटच्या षटकाचं जे इक्वेशन आहे ते खरोखर खूप कठीण होऊन बसलं असतं. परंतु आता 6 चेंडू आणि गरज आहे 6 या धावसंख्येची. कोणता गोलंदाज येणार, परंतु त्याआधी विनंती करेन की सर्वच खेळाडू आपण आपल्या जागेवरती जायचं आहे. वेळ आता जास्त आपण घेऊ नका. चला आपण आपल्या जागेवरती जायचं आहे. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. कोणता गोलंदाज इथून गोलंदाजीसाठी येईल? हर्ष गायकवाड येईल का की स्वतः विकास गवळे गोलंदाजी मार्कवरती येतील? डावकुऱ्या हाताचा हर्ष गायकवाड गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडू आणि 6 धावा वाचवायच्या आहेत. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष चालू आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये अशा प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळाली नाही. ती मॅच मात्र शेवटची आपण पाहतोय. जणू काही या स्पर्धेची फायनलचीच मॅच आहे की काय आपण पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांचं या मॅचकडे खरं तर लक्ष लागलं. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक या सामन्याचा खरं तर आनंद घेत असतील. हर्ष गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने आपण पाहतोय. एकच धाव फक्त या चेंडूवरती आपण पाहतोय. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. हर्षने जर का ही मॅच जिंकवली तर नितीन डोले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हर्ष गायकवाडने जर हा सामना जिंकवला तर नितीन डोले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकास गवळे कोणत्याच प्रकारची चुकी करणार नाही. बघा थ्रो किती चांगला आहे. खूप चुरशीची मॅच आहे. तमाम क्रीडा रसिकांचं खरं तर या मॅचकडे लक्ष लागलंय. आकाश धुरी सुद्धा या मॅचकडे त्यांचं खूप बारकाईने लक्ष आहे. 4 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. एक निर्धाव चेंडू या मॅचचं मात्र आपण चित्र पूर्णपणे पलटून लावणारा असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो विकेट किपर कडून कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही आहे. टाळ्यांचा कडकड कडाट आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची गरज आहे. हर्ष गायकवाड सातत्याने लोअर फुलटॉस चेंडू मात्र हाताळण्याचं काम करतोय. मनीष मोरे यांचं सुद्धा या मॅचकडे खूप बारीक लक्ष आहे. एन्जॉय केला आज संपूर्ण दिवस त्याने. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 4 या धावसंख्येची. 5 गडी बाद झालेत. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोड साखळी मैदानामध्ये आहे. बॅट्समन नेम काय आहे आमच्यापर्यंत? बॅट्समन नेम पोचवा मित्रांनो. अशा मॅच मधूनच आपण एखादा स्टार खेळाडू निवडणार आहोत. हर्षने मॅच जिंकवली तर नितीन डोले यांच्याकडनं 500 रुपये. आणि आपण पाहतो या ठिकाणी नेमकं झाले तरी काय मैदानामध्ये एक धाव. तीन चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी एक धाव आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपात जोडली जाते. आता 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना विजयी होतोय विद्यांश 11.
चुकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू आला आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिलं सीमा रेष. मॅच प्रेम सोनवणे 2 रन दिल्या, 1 2 3 विकेट. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, गोलंदाजी करत असताना फक्त 2च धावा खर्च करून त्याने 3 गडी बाद केलेत, तो प्रेम सोनावणे ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. कोणत्याच प्रकार